ठिकाणी जनाच्या आतमध्ये या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. निश्चितच पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून पण ऐकणार आहात. मायक्रोफोन ते जोडले जातील. मनीष सर या, आपलं स्वागत आहे. चला मॅच ऑन थ्रू त्या ठिकाणी पोचतोय बॅटिंग एंडला. चला या ठिकाणी आता ते बक्षीस योगेश भाऊ आपण जाहीर करून देऊया, कारण या ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरू आहे. कारण सणस साहेबांवर विशेष प्रेम सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचं, आणि त्यांच्या आतिशी फलंदाजीने एक चांगला खेळ सादर केलेला आहे भुगाव संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद 11, 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पिरंगुट क्रिकेट क्लब हा आजच्या वेळापत्रकातल्या पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. म्हणजे लीग स्टेजमधला हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पिरंगुट क्रिकेट क्लब खरं तर मागचा सामना एक हाती पिरंगुट क्रिकेट क्लबने जिंकला होता. म्हणजे 2 षटकांमध्येच ते आव्हान पूर्ण केलं होतं. पण आता प्रथम फलंदाजी करायची आहे, त्याचमुळे एक आव्हान ठेवायचं आहे प्रतिस्पर्धी संघासमोर. म्हणजेच माणदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान या संघासमोर ते आव्हान ठेवायचं आहे. तर नवीन गोलंदाज प्रत्येक वाबळे बॉलिंग ट्रॅकर असतील फार एंड कडून, सॉरी माफ करा, समालोचन कक्षाच्या एंड कडून. चला बक्षीस आपण देऊया. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजाला फुल टॉस देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं. या 6 धावा जोडलेल्या आहेत फलंदाज तनुज पावळे. तनुज हे देखील नाव अधोरेखित राहिलेलं आहे मुळशी क्रिकेटचा जर आपण विचार केला तर. सकाळी आपण आता सागर आंग्रेचा आपण उल्लेख केला, आता तनुज पावळेचा आपण उल्लेख करणार आहोत. हा देखील एक कंटेंडर आहे. खरं तर या क्रिकेटमध्ये प्रत्येक जण आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी आलेला आहे, आपला अनुभव झोकण्यासाठी आलेला आहे, आणि तोच खेळ तनुजच्या वतीने देखील पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या पैलवान संग्राम पानसरे ज्यांचा काल वाढदिवस होता ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत.
संग्रामजी पनसरे साहेबांचं आपण स्वागत करूया. कुस्तीगीर आहेत आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी हा पुरस्कार सुद्धा जिंकण्याचे ते दावेदार फोर्स केले. बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. प्रदीप पवार आपणास विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचे. थँक्यू सर. 2 मिनिटात आपण या ठिकाणी बक्षीस देऊयात. हॅलो चेक. उद्योजक माऊली शेठ गावडे यांच्या माध्यमातून मिलिंद सनस यांच्या या खेळीसाठी 2100 रुपयांचं बक्षीस. दरम्यानचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर्ती प्रसन्न ओझरकर मैदानाच्या आतमध्ये एका टप्प्यावर चेंडूला अडवतील, चेंडू फेकतील तोपर्यंत 2 धावा. त्याचप्रमाणे सागर आंग्रेच्या शेवटच्या ओव्हरसाठी उद्योजक माऊली शेठ गावडे यांचे 1000 रुपये. विकास शेठ मिरगे आणि माऊली शेठ गावडे यांच्या वतीनं टीमसाठी प्रत्येकी 2,500 रुपये अर्थात 5,000 रुपये टीमसाठी आहे. मिलिंद सनस यांच्यासाठी सोमनाथ तोडकर आणि विकास भाऊ मिरगे यांच्या वतीनं. त्या बॉलिंगसाठी 1000 रुपये. मिलिंद सनससाठी विराज जिंगवले यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस. वस्ताद गणेशदादा पानसरे, सतीश गुजर पाटील यांच्या वतीनं प्रत्येकी 1,000 रुपये हे मिलिंद सनस यांच्यासाठी असणार आहेत. हे एकूण बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. सागर यांचे 1000 रुपये. त्याचप्रमाणे सागरच्या साठी सुरेश भाऊ चोंदे आणि कुलदीपजी चोंदे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस हे सागर यांच्यासाठी आहे. दुसरं 500 रुपयांचं बक्षीस प्रदीप पवार यांच्यासाठी आहे निखिल शिंदेच्या विकेटसाठी. आणि हे संपूर्ण बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. चला 2 शब्द मला अपेक्षित आहेत ॲडव्होकेट मिलिंद सनस यांच्या मुखातून. इतकी मित्रमंडळी आपण कमवलेली आहेत जे तुमच्यावर प्रेम देत आहेत. त्या मित्रमंडळीबद्दल काय सांगाल मिलिंदजी? 2 शब्द तुमच्याकडून अपेक्षित आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बक्षिसांचा पाऊस करताना जो पाहायला मिळाला आहे. जाऊया पुन्हा एकदा कमेंटरी बॉक्स मध्ये. ओव्हर टू मनीष सर. धावसंख्या 20 झालेली आहेत. 20 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. 22 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर एकंदरीत या अगोदर भुगाव संघाने खूप चांगला सामना जिंकला शेवटच्या बॉलवर असताना. आणि मला असं वाटतं हा सामना देखील तसंच व्हायला व प्रेक्षकांची आता गर्दी वाढू लागलेली आहे. दिवसेंदिवस आपण तोच आलेख चढता प्रेक्षकांचा पाहिलेला आहे. कारण आपण या पंचक्रोशीमध्ये क्रिकेट वेळे सर्व प्रेक्षक पाहतोय ज्यांना खरंच एक शिस्तबद्ध क्रिकेट पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. त्याचमुळे मोठ्या संख्येनं क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या यूट्यूब वाहिनीवर सुद्धा प्रेक्षक राजा जमलेले आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी आहे आणि पंचांना स्ट्रेट फॉरवर्ड ती ऑथॉरिटी दिलेली आहे विदाउट वॉर्निंग. जर आपण जास्त वेळ घेतलात तर मग 30 या सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक 5व्या षटकामध्ये असतील आणि सर्कलच्या बाहेर 4 असतील. भुर्दंड होतो. लक्षात घ्या, एक गोष्टी व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजेत क्रिकेटच्या खेळामध्ये. अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. नियमांना नियम हे पुस्तकातच बंद करून ठेवायचे नसतात तर अंमलात आणायचे असतात. त्यामुळे क्रिकेटची बेसिक्स तुम्हाला माहीत असायला हवेत. 2 षटकं संपली. धावसंख्या पिरंगुट क्रिकेट क्लबची 22 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत निलेश मोहिते ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पुन्हा त्यांना संधी मिळते आणि या पाहूया या षटकामध्ये त्यांच्या वतीनं तो विकेट टेकर रोल अदा केला जातोय का. लेफ्ट बॅटर तनुज पावळे ज्यांच्या वतीनं 22 पैकी 20 धावांचं योगदान पिरंगुट क्रिकेट क्लबला मिळालेलं आहे. तनुजचा हा स्ट्रोक ऑन साइडला स्लॉक हिट. बॉल थेट मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर. 6 धावा. षटकार. आपण कारकिर्दीचा विचार केला तर मुळशी तालुक्याला तो रिप्रेझेंट करतो आणि त्यानंतर त्यांच्या नावावर मालेगावीरच्या बाईक सुद्धा आहेत. बाईक सम्राट आहेत मुळशी क्रिकेटचे तनुज पावळे. तर या स्पर्धेत सुद्धा एक ॲक्टिवा जिंकण्याची संधी आहे. आपण चर्चा वेगवेगळ्या नावांची करतो. महेश नानगुडे त्यामध्ये आहेत, सागर आंग्रे त्यामध्ये आहेत. आता तनुज सुद्धा स्टेप आउट झाले. ऑनसाइडला पूल केले क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळाला. बॉल त्यांनी आत ढकलला. हे खूप महत्त्वाचं आहे. अँटिसिपेशन. आपण जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षणाला असतो अशा वेळेला तुम्हाला वेगानं बॉलपर्यंत पोहोचायचं आहे, बॉल कलेक्ट करायचा आहे की आत ढकलायचा आहे, या सर्व गोष्टीसाठी तुमच्याकडे खूप कमी कालावधी असतो आणि खूप चांगली जुळवलेलं आहे गणित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जयने. धावसंख्या झाली 32.
सरळ बॅटने हवाई सफर आकाशातील तारांना हाय बाय करण्यासाठी बॉलला पाठवलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार, गगनचुंबी गगनभेदी, फुल फेस ऑफ द बॅट, षटकार. डावामध्ये मागच्या सामन्यामध्ये तितकी संधी मिळाली नसली कारण एक छोटंसं आव्हान होतं. ते आव्हान लवकरात लवकर संपवलं आणि पुन्हा एकदा तनुज तयारीत राहिले. आय एम द बेस्ट फॉर एव्हरी सिच्युएशन, स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफचे पोचतील बॉलर, तोपर्यंत सिंगल मिळते. म्हणजे या ठिकाणी बघा ना, लेफ्टी बॅटरसाठी या एंडला तितका ॲडव्हान्टेज नाही आहे, पण तनुज पवळे यांच्यासाठी कुठलाही एंड असू द्या, त्यांची हाय एंड बॅटिंग आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत आणि आता या षटकामध्ये त्यांच्या वतीनं एक चांगली भूमिका घेतली गेलेली आहे. 14 चेंडूंमध्ये 35 धावांचं योगदान त्यांचं आतापर्यंत मिळालेलं आहे. पिरंगुट क्रिकेट क्लबला सांघिक धावसंख्या 37. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल फॉलो केलाय, बॉलला अटेम्प्ट करायचा आहे की नाही करायचा ही द्विधा मनस्थिती फलंदाजाच्या मनामध्ये पाहायला मिळाली. म्हणजेच अनिकेत पवळे यांच्या मनामध्ये ती संभ्रमाची भूमिका पाहायला मिळाली. दोघांची देहबोली मला जवळपास समसमान वाटते, तनुजची आणि अनिकेतची. बॅट स्विंग बघा, पूर्ण बॅट स्विंग, हायर बॅकलिप, पण त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं होत नाही कनेक्शन. येतोय हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 37. पिरंगुट क्रिकेट क्लब 37 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सन्माननीय महेश अप्पा वाघ तसेच नामदेवजी धोत्रे यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचा मी करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपल्या गावचं क्रिकेट किती विकसित आहे हे आपण पाहतोय आणि म्हणूनच ती छाती भरून येते अशा वेळेला, कारण आपला खेळाडू ज्याला आपण लहानपणापासून खेळताना पाहतोय आणि एका मोठ्या भव्य दिवस स्पर्धेमध्ये जेव्हा आपल्या गावाची प्रतिष्ठा राखली जाते ते पाहताना खरंच क्रीडाप्रेमी सुद्धा भारावून जातात आणि म्हणूनच मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट दिली जाते. आता गोलंदाज आपण पाहतोय रविभाऊ बोडके, जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत मान ग्रामपंचायतीचे. बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ते माजी उपसरपंच ही देखील भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. तर हा तर आता प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसलेला आहे, कारण आपण गावचं प्रतिनिधित्व करतोय आणि अशा वेळेला आपण क्रिकेटच्या बाबतीत सुद्धा मागे नाही आहोत हेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये रविभाऊंची चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे, अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाही. तुमच्या संघामध्ये यंगस्टार्सच्या सोबतीनं एक्सपिरियन्स सुद्धा असायला हवा आणि तोच एक्सपिरियन्स रविभाऊंच्या वतीनं पाहायला मिळतोय मानसंघासाठी. बघा जसा मी उल्लेख केला होता, एक्सपिरियन्स कॉट अँड बोल्ड होतील. यस, पहिला धक्का बसतोय पिरंगुट क्रिकेट क्लबला. रवी भाऊंना मिळते सफलता, विकेट डाऊन. तेजसकडे घेतला तर बाहुबली त्यांची चालच सांगून जाते की मी आता युद्ध जिंकण्यासाठीच मैदानाच्या आत जाणार आहे. पण समोर कोण आहे तर रवी भाऊ, ज्यांनी विकेट मिळवलेली आहे. या षटकामध्ये त्यांची सुरुवात खूप चांगली राहिलेली आहे. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये पिरंगुट क्रिकेट क्लबसाठी खेळतील, तनुज आणि अनिकेत. दोघंही तेजस आणि अनिकेत, माफ करा, दोघंही लेफ्टी बॅटर आहेत. तनुज आणि तेजस. आता हे भाऊ भाऊ आणि आता हे जे आलेत अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्यांच्या वतीनं देखील आता चांगलाच अप्रोच पाहायला मिळेल का. हाफ ट्रॅकर हुक केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये फलंदाज पैसला. पहिल्याच बॉलवर तेजस गोल्डन डक वर बाद, विकेट डाऊन.
म्हणजेच बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांच्या नावावर जात आहेत आणि ब्रेस त्यांनी कंप्लीट केले आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहूया. या अगोदर आपण विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेली पाहिलेली आहेत, 2 पाहिलेले आहेत आणि आजच्या दिवसातच आपण 1 विकेट हॅट्रिक पाहिलेली आहे. त्याचमुळे अजूनही निर्धाव षटक कोणीच हाताळलं नाहीये. 2 वेळा ती संधी चालून आली होती निर्धाव षटकाची, 5 बॉल डॉट आले होते पण शेवटच्या बॉलवर धाव आले आणि निर्धाव षटकासाठी एक सायकल आहे ती अजूनही कुणालाच जिंकता आली नाहीये आणि त्यासाठी दावेदारी पेश करू शकतील रवी भाऊ, कारण आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही आहे. 2 विकेट्स बॅक टू बॅक त्यांनी मिळवलेले आहेत. नवीन फलंदाज पिरंगुट क्रिकेट क्लबकडून मनोज पवार, महाराष्ट्र पोलीसमध्ये ते कार्यरत आहेत. म्हणजे पिरंगुट गाव म्हणजे गाव नाही, ते शहरच आहे. म्हणजे आपण जर मुळशी तालुक्याचा विचार केला, हिंजवडी आणि पिरंगुट ही 2 शहरं. कोका कोला कंपनी पिरंगुटमध्येच आहे, म्हणजे सर्वात मोठी कंपनी कोका कोला तुम्हाला पाहायला मिळते. मॅन्युफॅक्चरिंग पिरंगुट शहरामध्येच म्हणजे पिरंगुट गावामध्येच तुम्हाला पाहायला मिळते. तर हा इतिहास आहे पिरंगुटचा. औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं रोजगार मिळते पिरंगुट परिसरामध्ये. MIDCच्या वतीनं कित्येक कंपनीज तुम्हाला पिरंगुटमध्ये पाहायला मिळतील. 37 धावा, 2 गडी बाद. हॅट्रिक बॉल, बॉलर तयार. क्लासिक ऑफ ड्राईव्ह, ट्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. खूप चांगल्या फटक्याचा शानदार आविष्कार, मिळतील 4 चौकार. त्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो आणि तोच भाव खातोय मैदानाच्या आतमध्ये मनोज पवार. पहिल्याच बॉलवर ज्युसी वाईड हाफ व्हॉलीला कव्हर ड्राईव्ह मध्ये एक्झिक्यूट केल्या आणि 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. पुन्हा एकदा स्ट्रेट हिट, पण त्या ठिकाणी सह खेळाडूचा संपर्क झालेला आहे. दुखापत गंभीर नसावी कारण त्यांच्या ऍक्टिव्ह हँडला बॉल कनेक्ट झालेला आहे. पण या ठिकाणी बघा ना, ही खेळ भावना खूप महत्वाची राहते. ही मैत्री संबंध मैदानाच्या आतमध्ये जरी आपण प्रतिद्वंद्वी आहोत पण क्रिकेटपटू आहोत, ही देखील भावना प्रत्येकाच्या मनात घर करते. धावसंख्या 2 गडी बाद 41. राईटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिकेत फुललेंचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक थोडी घाई घेताना पाहायला मिळाले. त्यामागोबा लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक देखील पोचता थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाले. दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावांची होते वाढ. अशा पद्धतीनं 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 2 गडी बाद 44 धावा. पिरंगुट क्रिकेट क्लब 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण जर आजच्या दिवसभरामध्ये आढावा घेतला तर एक षटक जे होतं जवळपास 34 धावांचं होतं. खरं तर हा इतिहास आहे. 44 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर आता तोच जोर लावावा लागणार फलंदाजांना, कारण पिरंगुट संघ एकदा जिंकलेला आहे, मान संघ सुद्धा एकदा जिंकलेला आहे. त्याचमुळे क्रमवारीमध्ये मान संघ जिंकला नाही, त्याच मानला जिंकायचंच आहे. जर ताट मानेने हे मैदान सोडायचं असेल तर मान संघाला हा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. त्याचमुळे पिरंगुटच्या मनामध्ये नक्की या षटकासाठी काय पाहूया. स्ट्रायकिंग एंडला असतील महेश पवार, मनोज पवार स्ट्रायकिंग एंडला. त्या ठिकाणी घाई थोडीशी पाहायला मिळाली जी आवश्यक नव्हती, पण त्या ठिकाणी सेफ राहिलेले आहेत. तर मनोज पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलेलं आहे. प्रसन्न ओझरकर, धीम्या गतीचा बॉल, त्या बॉलवर करू नाही शकले प्रहार, पण स्वतःच्या विकेटचं करावं लागेल सॅक्रिफाईस. मनोजला परतावा लागणार आहे. धक्का बसतोय 3रा. पिरंगुट क्रिकेटला विकेट डाऊन. चाळेकर आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंडला, आणि स्ट्रायकिंग एंडला असतील अनिकेत पवळे. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 44 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रसन्न ओझरकरची पाहायला मिळते. अराउंड विकेट
फुल टॉस बॉल फोर्स केलाय आउटसाइड एज बॉल लँड होतोय शॉर्ट कव्हरला फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज पोहोचतोय या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण प्रयत्न फसलेला आहे फलंदाज बाद झालेला आहे यावेळी तंत्र कामी नाही आलं मिळते फक्त एक धाव एका धावेची होते वाढ धावसंख्या पोहोचते 45 आकड्यावर गडी बाद होत आहेत आतापर्यंत 4 44 45 धावा 4 गडी बाद या ठिकाणी स्ट्राईक हवी होती फलंदाज पण त्या ठिकाणी ती टिकू शकला नाहीये आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील अमित गोळे ॲडव्होकेट अमित गोळे या अगोदर ॲडव्होकेट सणस साहेबांना तर बक्षिसांचा वर्षाव झाला त्यांच्या खेळाच्या आधारावर आता पाहूया या ठिकाणी ॲडव्होकेट अमित गोळे जे स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला पाहायला मिळतील का न स्ट्रायकिंग एंडला असतील 45 धावा 4 गडी बाद प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 50 जर याच गतीने पुढे गेला तर पण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मागे काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांवर पडदा टाकताना पुढे चांगला खेळ करावा लागेल पण इम्प्रेस करतोय गोलंदाज प्रसन्न ओझरकर कॅप्टन अराउंड विकेट कॅप्टन असायला असा पाहिजे जो आपल्या संघाला खूप चांगल्या पद्धतीनं परत आणू शकतो योग्य त्या वेळेवर षटकांची हाताळणी झाली पाहिजे स्वतः शेवटच्या षटकासाठी थांबला प्रसन्न ओझरकर आणि या षटकामध्ये खूप चांगली भूमिका त्यांच्या वतीने पाहायला मिळाली जरी त्यांच्या खात्यात विकेट जात नाहीये पण 4 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त एकच धाव खर्च केलेली आहे शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी 46 धावा धावफलकावर स्ट्रायकिंग एंडला असतील वेदांत राईटी बॅटर ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर एकच मारलाय तगडा मारलाय सिक्सर 6 धावा चार गडी बाद शेवटचा एक बॉल बाकी पहिल्या 4 चेंडूंवर प्रसन्नने खूप चांगली कामगिरी केली त्याचा संघ खरं तर प्रसन्न झाला असेल कॅप्टन आहे कॅप्टनने ती भूमिका खूप चांगली अदा केली हा बॉल देखील चांगलाच होता गुडलेनला बॉल पिच केला होता पण चांगलं इम्प्रोव्हायझेशन हँड आय कोऑर्डिनेशन फलंदाज विधानचं पाहायला मिळालं 6 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वसूल केल्या धावसंख्या 52 शेवटचा बॉल फुललेनचा बॉल होता व्यवस्थित कॉन्टॅक्ट झाला नाही बॅट आणि बॉलचा फलंदाज धावाचीच्या स्वरूपात होत आहेत बाद 30 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या 52 जिंकण्यासाठी 30 चेंडू 53 धावांची गरज असेल मान संघाला चला आपण काही सन्मान घेणार आहोत व्यासपीठावर सन्माननीय महेश भाऊ वाघ ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट उपस्थित राहिलेले आहेत आपण त्यांचा सन्मान व्यासपीठावर घेणार आहोत मी विनंती करतोय भाऊंना की आपण यायचे व्यासपीठावर त्यानंतर सन्माननीय अमोलजी पवळे आपण देखील यायचे तसेच नामदेव भाऊ धोत्रे आणि समीर भाऊ तांगडे आपण सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे आपला व्यासपीठावर विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने आपण पाहणार आहोत मी सर्व सन्मान साकारण्यासाठी गणेशदादा पानसरे आपणास विनंती करतो तसेच तेजस माझिरे आपण देखील यायचे पुढे आपल्या शुभ हस्ते आपण हे पुढील सन्मान सर्व पाहणार आहोत तसेच शगुन करंजावणे सुद्धा उपस्थित आहेत आपण देखील तयारीत राहायचं आहे हे पुढचे पुरस्कार आपण घेणार आहोत तर व्यासपीठावर सन्माननीय महेश भाऊ वाघ ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट ग्रामपंचायत यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे त्यांचा मी स्वागत करतोय व्यासपीठावर गणेशदादा पानसरे यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान पाहत आहोत पिरंगुट गावचे सर्व सन्माननीय पाहुणे या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेले आहेत आपण सन्माननीय महेश भाऊ वाघ यांचा सन्मान पाहत आहोत ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट त्यानंतर सन्माननीय अमोल भाऊ पवळे आपण पुढे यायचं आहे आपला देखील सन्मान व्यासपीठावर पाहणार आहोत त्यानंतर सन्माननीय नामदेव भाऊ धोत्रे आपण यापुढे आपला सन्मान व्यासपीठावर केला जाईल सन्माननीय नामदेव भाऊ धोत्रे आपण यायचे पुढे आपला देखील व्यासपीठावर सन्मान आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर सन्माननीय समीर भाऊ तांगडे आपण यायचे पुढे आपला देखील व्यासपीठावर सन्मान आपण पाहणार आहोत गणेशदादा पानसरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सन्मानी पाहुण्यांचं स्वागत करतोय आसन सवा या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या समालोचन कक्षामध्ये होतोय बदल आणि समालोचन कक्षामधून आपण ऐकणार आवाज पुन्हा एकदा योगेशजी सावळे यांचा धन्यवाद
गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश दादा गोळे तयार. स्ट्राईक रेंजला शुभम माने. पहिला चेंडू एस्ट्यांच्या पाठीमागून जोरदार कामकाज सुरू होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय शुभम, नॉन स्ट्रायकर एंडला निलेशांना मोहिते. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश दादा तयार. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता शुभम मानेचा. इथे आपण पाहतो शरीराचा वेध चेंडू घेईल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत. वाईडिश डीप काऊ कॉर्नरमध्ये तनुज पवळे आणि दुसऱ्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहतोय निश्चितच तेजस पवळे. हे 2 संघातील असणारे सेफेस्ट फिल्डर सीमारेषे लगत आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. निलेश दादा तयार. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पिक करून त्याला ढकललं डीप थर्ड मॅन वाईडिश मध्ये. चेंडू मात्र थांबणार नाही. क्षेत्ररक्षकाकडून साधारण एफर्ट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू मैदानामध्ये शुभम पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळतायत. फिल्डर तनुज चेंडूला कव्हर करते. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. केवळ एक केरी धाव या चेंडूवरती येते. या एका धावेनं मांदेवी क्रिकेट क्लब माण या संघाचा धावफलक पुढे जाईल. 5 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आव्हान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच जे टार्गेट सेट केले गेले त्या टार्गेटच्या दिशेने 53 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये सुरू. यावेळेस रिवर्स स्विच हिट. 2 फील्डर के बीच में से मिली दरार और उसी में से ढूंढ ले रन 4. चौकार. मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये निलेश दादा गोळे गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश मोहिते. निलेश विरुद्ध निलेश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी केला गेला. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कमी गतीचा बॉल ऑन साईडला चेंडू खेळलाय. फिल्डर वेदांत उर्फ भैया चाळेकर चेंडूला कव्हर करेल. स्क्वेअर लेग मधून चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये होईल. सिंगल धाव या चेंडूवरती येते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा नोंदवल्या गेल्यात. अजूनही 24 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आव्हान 43 धावेंचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी त्या ठिकाणी लकी ड्रॉच्या काउंटरवरती पाहायला मिळते. प्रत्येक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी लकी ड्रॉकडे धाव घेत आहेत. लकी ड्रॉ मधून निश्चितच आपल्याला 15 किलोचा बकरा देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल जी आज आहे, उद्या सोन्याची अंगठी आणि स्प्लेंडर गाडी जी लकी ड्रॉच्या माध्यमातून असेल मैदानामध्ये घेऊन जाईल. 24 चेंडू बनवायच्या 43 धावा. मेडन ओव्हर साठी पण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. वस्ताद गणेश दादा पानसरे यांच्या माध्यमातून यश पोळेने या ठिकाणी जर निर्धाव षटक हाताळलं तर तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस जे यश पोळे या गोलंदाजाला दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये 10 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मध्ये यश तयार. पहिला चेंडू उडवला हवेत. फटका फसलाय. तनुज पवळे डाऊन द बॉल. सेफेस्ट हँड मैदानामध्ये टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती यश पवळेने मात्र मिळवली सफलता, मिळवला विकेट. निलेश मोहिते बाद. सन्माननीय घोडांबे या मान्यवरांचं आगमन, आपलं मनापासून स्वागत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
10 धावा अफलकावरती असताना षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्याच बॉल वरती पॉवर प्ले त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपर चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज ड्यू बॅटर संतोष शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. दफलकावरती धावा आहेत त्या 10. अजूनही 23 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. एक आखीव रेखीव स्वरूपाचं आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेणारी आयोजक कमिटी. खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं जर उल्लेख केला तर निश्चितच मयूर शेठ गरजावणे असतील, अमोलदादा भरतवंशी असतील, गिरीश अण्णा पानसरे असतील, वस्ताद गणेशदादा पानसरे देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दादाराम चौधरी खऱ्या अर्थानं मनीष दादा गुजर हे संपूर्ण प्रमुख आयोजक कमिटी. प्रामुख्यानं मोठी मेहनत मोठी धावपळ त्यांची या स्पर्धेसाठी सुरू आहे. म्हणजे शगुनदादा कर्जावणे देखील आपण पाहतो आयोजकांच्या भूमिकेमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये एक सिंगल येते आणि या सिंगल बरोबरच स्कोर पुढे जातोय 11 या अंकावरती. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 मध्ये यश पवळे मैदानाच्या आतमध्ये. शुभम माने पुन्हा एकदा बराचसा संघर्ष आज शुभम मानेच्या वाट्यावरती आलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये शुभम माने पहिल्या चेंडूवरती फुल टॉस वरती बाद झाला. याही सामन्यामध्ये तो 5 चेंडू खेळलाय. 5 चेंडूवरती 5 धावा तो मैदानामध्ये आपल्या संघासाठी बनवतोय. दरम्यानचा चेंडू यावेळेस मात्र शुभम माने बिग ब्लास्ट. संघर्षाचा शंखनाद करणारा खणखणीत षटकार. पुन्हा एकदा यावेळेस देखील बिग ब्लास्ट. चेंडू परफेक्ट मिडल. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. लागोपाठचा दुसरा षटकार शुभम मानेच्या वाटपदून. यावेळेस शुभम माने पुन्हा एकदा बिग हिट करतोय. लागोपाठचा तिसरा षटकार खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या आतमध्ये फिल्डर डीप मिड विकेटला संघाचा जडेजा नागेश राठोड झेल टिपतोय. वरती आहे मैदानाच्या आतमध्ये फिल्डर आहे. संघर्ष जबरदस्त झेल टिपलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम माने बाद. आदरणीय सचिनजी माजिरे या मान्यवरांचं शुभागमन मनापासून हार्दिक स्वागत विनंती आहे. अतिथी कक्षामध्ये या आपलं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज न्यू बॅटर सज्ज तयार होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. किरणदादा पारखी यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यश पवळेवरती सातत्यानं मैदानामध्ये आक्रमण चढवलं गेलं परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो यश पवळे विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करणारा, स्टंप लाईन न करता चेंडू फेकणारा. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस थोडीशी दिशा उजव्या एसटीने होती. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला चेंडू रिकवण्याचा प्रयत्न परंतु मिड विकेटमध्ये एक चांगला झेल संघर्षाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. 23 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 18.
आणि या 18 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या सरासरीनं धावा ज्या मानदेवी क्रिकेट क्लब मान या संघाला बनवायच्या. संतोष शेळके बॅकफुटला जाऊन डीप पॉइंट मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येईल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक, बनवायच्या आहेत त्या अजूनही 30 धावा. महाराष्ट्र पोलीस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मनोज पवार सर गोलंदाजीच्या मार्कावरती येताना जे पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू 30 धावा. यावेळेस पुढे सरसावत पुन्हा एकदा फटका गॅप मध्ये खेळलाय. फिल्डर फार दूरवरती राहिलाय. चेंडू जातोय सुसाट वाऱ्याच्या वेगानं डीप कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दोन गडी बाद धावफलकावरती 27 धावा आहेत. 16 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये अजूनही शिल्लक, बनवायच्या 26 धावा. यावेळेस संतोष शेळकेची पावर, संतोष शेळकेचा हल्ला, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खेळाडू कक्ष ए मध्ये सलामी देणारा खणखणी षटकार. अखेरचे 15 चेंडू मैदानामध्ये शिल्लक, बनवायच्यात केवळ आणि केवळ 20 धावा. चौकार आणि षटकारांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मानदेवी क्रिकेट क्लब मान हा संघ निश्चितच मॅचच्या जवळ अगदी येताना पाहायला मिळतोय. 15 चेंडू 20 धावा. दोर फुल टॉस बॉल, बॅटची बाहेरली बॉलची कड घेत मैदानामध्ये चेंडू डीप पॉइंट मध्ये गेलाय. सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी अस्ताव्यस्त मैदानामध्ये होईल आणि मिळतील 2 धावा. इस्टनच्या पाठीमागे ॲडव्होकेट अमित उडंदबो गोळे यांना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये फिरंगुट क्रिकेट क्लब फिरंगुट या संघासाठी कामकाज करतायत. नुकताच पार पडलेल्या शिवप्रेमी चषक जांबे या स्पर्धेमध्ये फिरंगुट संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाला. दरम्यानचा चेंडू इथे डॉट बॉल. 13 चेंडू 18 धावांची गरज. सामना अजूनही दोन्ही संघांकडे झुकलेला आहे. मॅच ऑन. दरम्यान पुढे टाकलेला बॉल, त्याच्यावरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ मध्ये संघर्ष, पुन्हा एकदा चेंडूला कव्हर करेल. सिंगल धाव या चेंडूवरती येते. फलकावरती धावा येतात 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानामध्ये शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या त्या 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये होईल. यश पवळे प्रत्येक सामन्यामध्ये तो विकेट टेकर गोलंदाज म्हणून पुढे आलाय. प्रत्येक सामन्यामध्ये ज्या ज्या वेळी टीमला गरज आहे त्यावेळी तो विकेट मिळवून देतोय. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. स्पर्धेची प्रमुख आयोजक कमिटीमध्ये खऱ्या अर्थानं जर नामोल्लेख करायचा झाला तर रवींद्र उर्फ दादू माझिरे, गिरीशांना पानसरे, अमोलदादा भरतवंशी, मयूरदादा करंजावणे, नितीन बाप्पू अगवणे, दादारामजी चौधरी, भरताबा माझिरे, विक्रमदादा मराठे, मनीषदादा गुजर आणि खऱ्या अर्थानं गणेशदादा पानसरे, रुपेशदादा गुजर, किरणजी मराठे, गणेशजी माझिरे, संतोष काका पानसरे, शगुनदादा करंजावणे, सुमितदादा मस्कुटे, समीरदादा आंग्रे आणि ओमकारदादा भरतवंशी हे संपूर्ण आयोजक कमिटीची खऱ्या अर्थानं मोठी अफळ, मोठी मेहनत या स्पर्धेसाठी सुरू आहे. बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थानं मान्यवर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय व्यासपीठावरती निश्चितच मुख्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांचा मान सन्मान, आलेल्या सर्व खेळाडूंची निश्चितच काळजी घेणं हे आयोजकांनी कुठल्या प्रकारची खरं तर कमतरता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाहीये. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 17 धावा. अगदीच आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, प्रमुख बक्षीसदाते वस्ताद गणेशदादा पानसरे यांचे चिरंजीव पहिलवान संग्राम पानसरे यांचा खऱ्या अर्थानं काल वाढदिवस होता. ते देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
पुनश्च एकदा निश्चितच आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं बुकुम गावाचं नाव मुळशी तालुक्याच्या पटलावरती आणि मुळशी तालुक्याचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नामांकित करण्याचं काम निश्चितच त्या ठिकाणी पहिलवान संग्राम पानसरे करतायत. आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान फुल टॉस बॉल, यावेळेस चेंडू हवेत, झेल टिपण्याची संधी होती. पुन्हा एकदा यशच्या नावावरती विकेट जरूर जमा झाला असता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झेल मिस होईल. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचा फलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 38 धावा ज्या धाफलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू बनवायच्यात 15 धावा. गोलंदाज तयार यश. पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला संतोष. 8 चेंडू खेळले, 16 धावा त्यांनी बनवल्यात. 38 यावेळेस बॅकअप द हँड भन्नाट वेगाचा परफेक्ट यॉर्क लाईनचा चेंडू. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचे 10 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 38 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळेस पुन्हा एकदा संतोष शेळकेच्या बॅटमधून हवाई सफर. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे कॉलिंग नाही, चुका होत आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. देशी विदेशी दारू निश्चितच आपण रवी उर्फ बाळाभाऊ गायकवाड फाउंडेशन जांबे आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती या अवस्थेत गणेश सदा पानसरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. हो हो हो, यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 2 गडी बाद. धाफलकावरती धावा आहेत त्या 44. 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धाव्यांची गरज. पाहूया या चेंडूवरती सामना जिंकवला जाईल का. संतोषच्या बॅटमधून यावेळेस येतोय विजयी षटकार. 6 धावा.